आज आपल्याला बनवायची एकदम खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी दाल बट्टी, ती देखील मूग डाळीची। दाल बट्टी ही आपल्याला नेहमी सगळ्यांनाच आवडते। त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दाल बट्टी तयार करत असतो। तर आज आपल्याला मूग डाळीचा वापर करून ही दाल बट्टी तयार करायची आहे। वरच्या बाजूने थोडीशी खुसखुशीत आणि आतून थोडीशी मऊ असलेली आपली ही दाल बट्टी चवीला तर भन्नाट लागतेच, पण बनवण्यासाठी देखील तेवढी सोपी आहे। बट्टी सोबत खाल्ली जाणारी जी डाळ आहे ती देखील आपल्याला मिक्स डाळीचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने तयार करायची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर कुकरला आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। 2 चमचे मी या ठिकाणी मूग डाळ घेतलेली आहे। 2 चमचे आपण या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे। 2 चमचे आपण या ठिकाणी उडद डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ आपण थोडी जास्त घेतलेली आहे। 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। डाळी आपल्याला छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। डाळीमध्ये मी पाणी घातलेले आहे। हाताने चोळून आपल्याला डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। डाळ आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। धुवून घेतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला डाळीच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे। 1 वाटी मी या ठिकाणी डाळ घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घातलेले आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। म्हणजेच आपली जी डाळ आहे ती एकदम छान मऊ अशी शिजल्या जाते। आपल्याला डाळ एकदम छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे। डाळ आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपल्याला बट्टी तयार करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। रात्रीच मी मूग डाळ भिजत घातली होती। 1 वाटी डाळ आपण छान स्वच्छ अशी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी आपली डाळ छान अशी भिजल्या जाते। तुम्ही 3 ते 4 तास देखील ही डाळ भिजू घालून घेऊ शकता। आता जी मूग डाळ आपण भिजत घातली होती ती मूग डाळ आपली छान अशी भिजलेली आहे। आता ही मूग डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर मिक्सरचं मी या ठिकाणी मोठं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही मूग डाळ घालून घ्यायची आहे। गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला ही डाळ एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर डाळ बघू शकता तुम्ही एकदम छान बारीक अशी आपण वाटून घेतलेली आहे। ही बाजूला ठेवून देऊया। त्या ताटामध्ये 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। घरामध्ये आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता या पिठाला थोडंसं रवाळ टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे। त्यामुळे आपले जे पीठ आहे ते थोडंसं रवाळ तयार होईल आणि आपली जी बट्टी आहे ती एकदम छान खुसखुशीत अशी तयार होते। 1 चमचा ओवा आपण हातावरती थोडंसं चोळून यामध्ये घालून घेतलेला आहे। मीठ घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये। अर्धा चमचा मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। 3 चमचे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। ते गरम करून घेतलेलं तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर पिठाला आपल्याला तेलाचं मोहन व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तेलाचं जे मोहन आहे ते आपण पिठाला छान लावून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरला जी डाळ बारीक करून घेतलेली आहे मुगाची, ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। हळद घातल्यामुळे बट्टीला रंग छान येतो, त्यामुळे मी यामध्ये हळद देखील घालत आहे। त्या मूग डाळीच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याची जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। सुरुवातीला आपल्याला मूग डाळी सोबतच हे पीठ मळून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला मी मूग डाळीमध्ये हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ छान ओलसर झालेलं आहे। अर्धी वाटी पाणी घालून आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। एवढा घट्ट मी या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। त्या कुकरच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकर पूर्णपणे आपण थंड करून घेतलेला आहे। कुकरची वाफ काढून झाकण मी उघडून घेतलेलं आहे। डाळ आहे ती देखील एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे। डाळीला फेटण्याची देखील गरज नाही, एवढी छान डाळ आपली शिजलेली आहे। तरी देखील मी चमच्याने याला थोडंसं मिक्स करून घेत आहे। डाळ आपण छान अशी फेटून घेतलेली आहे। आता लगेचच आपल्याला डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे। मी अर्धा चमचा यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटल्याशिवाय आपल्याला यामध्ये जिरे घालायचे नाहीयेत। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये मी जिरे घालून घेत आहे। जिरे हे आपले छान फुललेले आहेत। 1 कांदा आपण बारीक असं चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। 1 चमचा आपण यामध्ये कुटून घेतलेला अद्रक आणि लसूण घातलेला आहे। कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही किंवा जास्तही तळायचा नाहीये। फक्त आपल्याला कांद्यातील कच्चेपणा कमी करायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती आपण हा कांदा छान असा परतून घेतलेला आहे। यामध्ये जो कच्चेपणा आहे तो आता पूर्णपणे कमी झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आहे। 2 मीडियम साईजचे टमाटे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। ते टमाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। टमाटे देखील आपल्याला एकदम छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। टमाटर लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता वरण्यासाठी आपल्याला जे मीठ घालायचे ते आपण याच ठिकाणी घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे।
1 चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये सांबर मसाला घालायचा आहे. पाव चमचा मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे. अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगामुळे वरणाला चव छान येते. टमाटर एकदम छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. टमाटर आपलं एकदम छान मऊ असं शिजलेलं आहे. यामध्ये आपण कढीपत्त्याचे काही पानं घातलेली आहेत. टमाटर आपण एकदम छान मऊ असं शिजून घेतलेलं आहे. चमच्याने आपण याला थोडंसं फेटून देखील घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला शिजून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ घालून घ्यायची आहे. 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. वरणाला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं याला उकळून घ्यायचं आहे. वरण आपलं छान उकळलं की चव छान येते. त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरती वरणाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. मस्त असं आपलं हे वरण उकळू द्यायचे आपल्याला. त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर वरण आपलं मस्त असं उकळलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त रंग आलेला आहे आपल्या वरणाला. एकदम छान चटपटीत असं आपलं हे वरण तयार झालेलं आहे. एवढी घट्ट आपल्याला ही डाळ तयार करून घ्यायची आहे. यापेक्षा पातळ नको किंवा यापेक्षा घट्ट देखील नको. अशा पद्धतीने आपण ही डाळ तयार करून घेतलेली आहे. आता आपली जी डाळ आहे ती तयार झालेली आहे. गॅस आपण बंद करून घेतलेला आहे. 10 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे बट्टीचं पीठ आहे ते देखील आता छान फुललेलं आहे. पिठाला आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ आपण परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण याचे 4 ते 5 गोळे तयार केलेले आहेत. आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर पोळीपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पिठाचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. पिठामुळे हे लवकर लाटल्या जातं. तर तुम्ही पिठाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. एक पोळी आपण या ठिकाणी लाटण्यासाठी घेतलेली आहे. बाकीचे राहिलेले जे उंडे ते आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहेत. मोठ्या आकाराची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही केलं तरी देखील काही हरकत नाही. चपाती आपण जेवढ्या जाडीची तयार करतो तेवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पण मोठ्या आकारामध्ये आपल्याला ही लाटायची आहे. जर पोळी तुम्ही लहान आकाराची लाटली तर बट्ट्या तुमच्या छोट्या छोट्या तयार होऊ शकतात. मोठ्या आकाराची ही पोळी लाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडसरच आहे. एकदम पातळ देखील तयार केलेली नाही. बट्टीला एकदम छान लेयर्स पडण्यासाठी तर या पोळीवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी तेलाचा वापर करत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता. पूर्ण पोळीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. यावरती आपल्याला सुकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्या पोळीची एक बाजू दुमडून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्याला देखील थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती देखील आपण पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला पोळीची दुसरी बाजू दुमडून घ्यायची आहे. परत आपल्याला याला फोल्ड करून याची घडी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण याची घडी तयार करून घेतलेली आहे. वरच्या बाजूला देखील आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती देखील आपण थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्या चारी बाजू दुमडून याचा एक गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे सर्व चारी कोपरे आपण फोल्ड करून याचा एक गोल गोळा तयार करून घेतलेला आहे. आणखीन एक पोळी मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे. ती देखील आपण मोठ्या आकारामध्ये लाटलेली आहे. पोळीच्या वरती आपण तेल लावून घेतलेलं आहे. यावरती आपल्याला सुकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पोळीची आपल्याला एक बाजू दुमडून घ्यायची आहे. त्यावरतीच आपण दुसरी बाजू देखील दुमडून घेतलेली आहे. परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे यावरती आणि परत आपल्याला याला फोल्ड करून याची घडी तयार करून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी देखील आपण तेल लावलेलं आहे. थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला दुसरा देखील या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली दुसरी देखील बट्टी या ठिकाणी तयार झालेली आहे. सर्व बट्टे मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. ही बट्टी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. इडली पात्रामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. इडलीचं जे प्लेट असतं खालच्या बाजूचं त्यावरतीच आपण ह्या बट्ट्या वाफवून घेऊया. इडली पात्राच्या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला या बट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आपली बट्टी छान अशी फुललेली आहे. आकारापेक्षा थोडीशी फुललेली आहे. छान शिजलेली देखील आहे. यामध्ये आपण चाकू रोवून बघितलेला आहे. त्या चाकूला अजिबात मिश्रण लागत नाहीये. आपली जी बट्टी ती एकदम छान अशी शिजलेली आहे. बट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. थंड करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही बट्टी कट करून घ्यायची आहे. तर बट्टी आपण या ठिकाणी थंड करून घेतलेली आहे पूर्णपणे. पोळीपाटावरती आपल्याला एक गोळा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर 4 तुकड्यामध्ये आपण याला कट करून घेतलेला आहे. आतील बाजूस तुम्ही बघू शकता एकदम छान याला लेयर्स पडलेले आहेत. बट्टी तळल्यानंतर छान याच्या लेयर्स खुलून मोकळ्या होतात. बाकीच्या बट्ट्या देखील आपण सेम याच पद्धतीने कट करून घेऊया. सर्व बट्ट्या मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत. तर लगेचच आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं एकदम छान असं तापलेलं आहे. यामध्ये आपण थोडासा तुकडा टाकून बघूया. तुकडा जर व्यवस्थित असा तळला तर आपल्याला बट्ट्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तेल आपलं एकदम छान तापलेलं आहे. यामध्ये आपल्याला बट्ट्या सोडून घ्यायच्या आहेत. झाऱ्याच्या मदतीने मी या बट्ट्या तेलामध्ये सोडून घेत आहे. कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच बट्ट्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत.
जास्तही बट्ट्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या नाही. अलटी-पलटी करत आपल्याला मध्यम गॅसवरती या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. एक बाजू आपली छान तळली की आपल्याला बट्टी पलटी करून घ्यायची आहे. बट्टी आपली थोडीशी तळत आलेली आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे. गॅसची फ्लेम वाढवल्यामुळे बट्टीला छान लेयर्स पडलेले आहेत. याचे जे लेयर्स आहेत ते छान मोकळे झालेले आहेत. एकदम छान बट्टीला आपल्या लेयर्स पडलेले आहेत. बट्टी अलटी-पलटी करत आपल्याला ही बट्टी तळून घ्यायची आहे. या बट्टीला जास्तही आपल्याला गोल्डन करायचं नाही किंवा जास्त क्रिस्पी करायचं नाही. हलकंसं आपल्याला यामध्ये सॉफ्टनेस ठेवायचा आहे. तर वरच्या बाजूने थोडीशी खुसखुशीत झाली की आपल्याला बट्टी काढून घ्यायची आहे. याच रंगामध्ये आपली बट्टी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तळलेली आहे. याचे जे पदर आहेत ते छान सुटलेले आहेत. त्यामुळे आतील बाजू देखील बट्टी व्यवस्थित अशी तळल्या जाते. बट्टीला आपण वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बट्टी आपली लगेच तळते. तर अलटी-पलटी करतच मी याला छान असं तळून घेतलेलं आहे. तर बाकीची बट्टी देखील आपण सेम याच पद्धतीने तळून घेऊया. तळलेली जी बट्टी आहे ती आपल्याला झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे. आता याच्या लेयर्समध्ये काही तेल गेले असेल ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर अजिबात तेलकट होत नाही आपली ही बट्टी. सर्व बट्टी मी या ठिकाणी तळून घेतलेली आहे. एकदम छान खमंग खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली आपली ही बट्टी तयार झालेली आहे. आपली जी डाळ आहे ती देखील तयार आहे. डाळीवरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता ही बट्टी खायची कशी? बट्टी हाताने आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर तूप घालायचं आहे यावरती आपल्याला भरपूर असं आणि मस्त अशी आपल्याला ही बट्टी खायला घ्यायची आहे. तर एकदम छान खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी आपली मूग डाळीची बट्टी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.